Hello everyone. So last time we have discussed about the periodic trends in physical properties of transition element. So today we will, last time we have discussed about two properties, that is periodic trends. First one is atomic radius as well as ionic radius, and second one is ionization enthalpy. We have already covered. Third one is the metallic properties or metallic character. So there are actually 5 points, 6 points are there. In that, first, what is the reason behind the transition element shows metallic properties? This is the first point. Second point is in which transition elements, which types of bonds, types of interactions are possible or are formed. Third one is what is the responsibility factor for the covalent bond formation, which type of arrangement in case of a solid state of metals are observed in case of transition element, and what is the trend of melting point, what are the exceptional conditions or exceptional cases. Okay, हा एवढा पॉईंट याच्यामध्ये कव्हर करायचा. So in case of metallic character, all the transition metals shows metallic properties. Metallic properties means what? They can easily conduct heat as well as the electricity from one end of transition metal to the another end of a transition metal. Okay. So in this case also, there are two responsible factors of metallic characters of transition element. First one is low ionization enthalpy. आता हा क्वेश्चन तुम्हाला बीएससी साठी येऊ शकतो. व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन मध्ये काय क्वेश्चन विचारला जाईल? Why transition elements, all transition elements shows good metallic properties and they behave as a act as a very good metal. याचं रिझन काय? तर आन्सर तुम्ही असं नाही द्यायचं दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आणि हीट. हा कॉमन क्वेश्चन झाला. तुम्हाला रिस्पॉन्सिबल फॅक्टर विचारले, सो तुम्ही सांगणार लो आयोनायझेशन एन्थॅल्पी ॲज वेल एज वेकंट डी ऑर्बिटल इन इट्स बॅलन्स शेल. आपण जर कन्सिडर केलं, जर समजा आपण असं कन्सिडर केलं स्कॅन्डियम हा तुमचा इलेमेंट आहे. ओके, त्याच्यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केला, तर +3 ऑक्सिडेशन स्टेट याचा अर्थ काय होतो? आधी स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती पाहिजे 21 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन AR3D14H2 या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करतो. ज्यावेळी त्याचं कन्व्हर्जन Sc कन्व्हर्जन Sc3+ मध्ये कधी होईल? ज्यावेळी तो स्वतःकडचे 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल. जर त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर ॲटॉमिक नंबर 3 ने लेस होणार, म्हणजे ॲटॉमिक नंबर होणार 18, आणि 18 ॲटॉमिक नंबर कशाचा आहे? कार्बनचा. म्हणजे हे 2 आणि हा 1 इलेक्ट्रॉन आहे तो इलिमिनेट केला गेला. याचा अर्थ असा होतो स्कॅन्डियमने आता नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन घेतलेलं आहे, म्हणजेच त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये डी शेलमध्ये काहीही प्रेझेंट नाहीये, म्हणजे वेकंट आहे तो. ओके, +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्सिडर करूया आपण +2 ऑक्सिडेशन स्टेट. +2 ऑक्सिडेशन स्टेट घेतला तर 4s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील आणि डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल, बाकीचे 4ही ऑर्बिटल्स वेकंट राहतील. अगेन याच्यामध्ये वेकंट ऑर्बिटल ऑब्झर्व होतील. सो ह्या केसेसमुळे, या फेजमुळे, या कंडिशनमुळे तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट काय करतात? मेटॅलिक प्रॉपर्टीज इंडिकेट करतात. So there are two responsible factors which shows the metallic properties of transition elements are low ionization enthalpy and vacant d orbital in its valence shell. Okay, so this is the first point. Second, due to these two is responsible factors, the transition elements in between two transition elements, they can easily form metallic bond or metallic interaction and shows metallic properties. Okay, now all the elements or all the metals which are hard in nature, आपण कन्सिडर करतो त्याची फिजिकल स्ट्रेंथ कशी असते? हार्ड असते. फिजिकल स्टेट त्याची असते ती हार्ड असते सॉलिड स्टेटमध्ये. मग ते आयडेंटिफाय कसं करायचं? सो विच शोज दॅट इट मे ऑल्सो शोज कोव्हॅलंट बॉन्ड इन बिटवीन द टू रिस्पॉन्सिबल और टू अनदर इलेमेंट. ओके, म्हणजे समजा मेटॅलिक बॉन्ड फॉर्म होत असतील आणि मेटॅलिक प्रॉपर्टीज तो बिहेव करत असेल, तर तो हार्ड कशामुळे असतो? ड्यू टू कोव्हॅलंट नेचर. आणि मेटॅलिक प्रॉपर्टी कशामुळे असतात? मेटॅलिक बॉन्ड्समुळे. आता मेटॅलिक बॉन्ड, हार्ड नेचर हे तुम्हाला सगळं, किंवा कोव्हॅलंट बॉन्ड हे टाइप्स ऑफ इंटरॅक्शन मध्ये सॉलिड स्टेटमध्ये थोड्याफार प्रमाणात येणार आहे चॅप्टर नंबर 1 मध्ये, तेव्हा आपण ते बघूया. All the transition elements shows true metallic properties with respect to these 3 arrangements. कुठल्या अरेंजमेंट? HCP, BCC आणि CCP. HCP याचा अर्थ हेक्सागोनल क्युबिक क्लोज पॅकिंग, BCC मीन्स बॉडी सेंटर्ड क्युबिक क्लोज पॅकिंग, आणि CCP मीन्स क्युबिक क्लोज पॅकिंग. ओके, क्युबिक क्लोज पॅकिंग हा CP हे म्हणजे एक्झॅक्टली काय? आता लक्षात ठेवा, आपल्याला सोडियम क्लोराईड हा एलिमेंट आपल्याला इंडिकेट करायचा आहे, तर तो तुम्ही 3 डायमेन्शनली कसा इंडिकेट करता? एक क्युबिक फॉर्म मध्ये इंडिकेट करता, बरोबर आहे ना? ह्या पॉइंट्स जे असतात ना, हा जो आपण ब्लॉक ड्रॉ केलाय याला आपण काय कन्सिडर करतो? जो स्क्वेअर किंवा बॉक्स असं कन्सिडर करूया. हे जे पॉइंट्स आहेत एकमेकांना अटॅच झालेले, याला आपण व्हर्टायसेस असं कन्सिडर करतो. काय? व्हर्टायसेस. ओके, आता याचा अर्थ काय? सोडियम क्लोराईडचा क्रिस्टलाइन फॉर्म तुम्हाला असा दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवणार Na+Cl-. हियर Na+Cl-. ओके, आता Na+Cl-. अगेन इथे येईल Na+Cl-.
Cl मायनस या टर्म्स मध्ये तुम्ही ते रिप्रेझेंट करता आणि तो मॉलिक्यूल क्रिस्टल फॉर्म मध्ये असा दिसणार, असं त्याचं मिनिंग आहे. सो ह्या पॅकिंगला क्युबिक क्लोज पॅकिंग असं कन्सिडर केलं जातं. त्याचा शेप एकाकडे असतो एक्झागोनल, एकाच असतो बॉडी सेंटर. बॉडी सेंटर म्हणजे काय, ही जर बॉडी कन्सिडर केलं तर याच्या सेंटरला एक ॲटम प्रेझेंट असेल, कुठला तरी इलेमेंट असेल किंवा वॉटर मॉलिक्यूल मधला H2 असेल या फॉर्मॅटमध्ये. आणि क्युबिक क्लोज पॅकिंग म्हणजे काय, हे क्युबिकल स्ट्रक्चर आहे या फॉर्मॅट. ओके, सो लक्षात एवढंच ठेवायचं, हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात त्याचा साईज अँड शेप 3 डायमेन्शनमध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ऑब्झर्व करता येतो, असं त्याचा मिनिंग आहे. देअर मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस अप टू D5. D5 म्हणजे काय, कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि मॅंगनीज. मॅंगनीज इज अ D5 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आउटरमोस्ट शेल मध्ये D ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. या इलेमेंट पर्यंत त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. अँड क्रोमियम, मॉलिब्डेनम अँड टंगस्टन they shows highest melting point in case of first row transition element, second row transition element and third row transition element respectively. आता क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन याच्यावरती अराइज होऊ शकतो. नेम द इलेमेंट विच शोज हायेस्ट मेल्टिंग पॉइंट इन थर्ड रो ट्रान्झिशन इलेमेंट. त्याचा आन्सर येणार W. ओके, पहिल्या रो मध्ये हा त्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट दाखवतो क्रोमियम, दुसऱ्या रो मध्ये मॉलिब्डेनम आणि तिसऱ्या रो मध्ये कोण आहे, टंगस्टन. ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये हायेस्ट मेल्टिंग पॉइंटची व्हॅल्यू इंडिकेट करतो. हे प्रॅक्टिकल एव्हिडन्सेस आहेत, सो तुम्हाला हे लर्न करावे लागतील. सिमिलरली मॅंगनीज आणि टेक्निशियम जो इलेमेंट आहे तो अॅनामोलस बिहेवियर दाखवतो मेल्टिंग पॉइंटचा. मेल्टिंग पॉइंटचा अॅनामोलस बिहेवियर याचा अर्थ काय, मेल्टिंग पॉइंटचा अॅनामोलस बिहेवियरचा असा अर्थ होतो, जर समजा तुम्ही ऑल अनदर इलेमेंटचा मेल्टिंग पॉइंट आणि सगळे जे रिमेनिंग एलिमेंट्स टोटल पिरियॉडिक टेबलमध्ये आहे त्याचा जर पिरियॉडिक ट्रेंडचा जर स्टडी केला तर तुम्हाला असं दिसतं, जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसा तसा मेल्टिंग पॉइंट पण वाढत जातो. मग याचा अर्थ असा होतो, फर्स्ट रो मध्ये ज्याचा मेल्टिंग पॉइंट हायेस्ट असेल त्याचा त्याचा ॲटॉमिक नंबर पण जास्त असायला पाहिजे होता, पण तसं दिसत नाही. म्हणजे त्याला एक्सेप्शनल केस असं आपण म्हणतो. अॅनामोलस बिहेवियर म्हणजे काय, समवॉट काही एक्सेप्शनल केसेस असतात त्याच्यामध्ये मॅग्नीज आणि टेक्निशियम हे दोन एलिमेंट्स कन्सिडर केले त्यांनी. दे शो द अॅनामोलस बिहेवियर ऑफ मेल्टिंग पॉइंट इन केस ऑफ फर्स्ट रो, सेकंड रो अँड third row transition elements. And now the last point is, as we increase the atomic number, means as we increase the atomic number from the transition series, melting point get decreases gradually. याचा अर्थ काय, मेल्टिंग पॉइंटची व्हॅल्यू हळूहळू हळूहळू काय होत जाते, कमी कमी होत जाते, असं त्याचा मिनिंग होतो. सो ॲज द मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस द ॲटॉमिक नंबर गेट डिक्रीजेस अँड व्हाईस वर्सा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात ठेवायला लागेल, ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये आपण ग्रुप व्हर्टिकली स्टडी नाही करत, हॉरिझॉन्टली स्टडी करतो. त्यामुळे ॲटॉमिक नंबर वाढत गेला तरी मेल्टिंग पॉइंटची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजेच फर्स्ट रो इलेमेंट मध्ये पहिला जो इलेमेंट असेल त्याची तुम्हाला व्हॅल्यू जास्त मिळेल, त्याची मेल्टिंग पॉइंटची व्हॅल्यू ग्रॅज्युअल मिळेल, जास्त मिळेल. ओके, सो दिस इज द थर्ड प्रॉपर्टी, दॅट इज मेटॅलिक कॅरेक्टर. इम्पॉर्टंट आहे पार्ट याच्यामध्ये. काही जो लास्ट पॉईंट आहे, फोर्थ आणि फिफ्थ, हे जे दोन पॉईंट्स आहेत ते खूपच इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागेल. ओके, सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाइज राईट इट डाऊन प्रॉपरली. ओके, त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आहे जी फोर्थ आहे, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. जो मी तुम्हाला म्हटलं होता क्वेश्चन, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड कलर, ह्या दोन फिजिकल प्रॉपर्टी पिरियॉडिक ट्रेंड ट्रान्झिशन एलिमेंटसाठी खूपच इम्पॉर्टंट आहेत. काय त्याच्यावरती क्वेश्चन येतात जनरली, तर मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे ते विचारतात. पहिल्याच पॉईंटमध्ये एक न्यू कन्सेप्ट येते, फेरोमॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम अँड पॅरामॅग्नेटिझम. ह्या तीन कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्यायची. सेकंड थिंग,
त्याच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या लर्न करायच्या का, त्या लर्न करायची गरज नाही. जर तुम्ही कंटिन्युअसली रीड करत राहिलात ना, तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू लिहिली तरी त्याला मार्क्स दिले जातात. पण अप्रॉक्सिमेशन याचा अर्थ असा असतो, समजा आन्सर असेल 4.80 आणि तुम्ही लिहिले 4.7 किंवा 4.6, तुम्हाला तिथे मार्क्स कन्सिडर होतात. पण आन्सर येते 4.90 आणि तुम्ही दिलं असेल 1.92, तर आन्सर चुकले, रॉंग आहे ना ते. ओके. आणि त्या ऑब्झर्ड व्हॅल्यू आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही शक्यतो जास्त मिस्टेक होता कामा नये. जर ऍटलीस्ट तुम्हाला मी तुम्हाला नोट्समध्ये देताना 10 त्याच्यामध्ये एलिमेंट्स, 10च्या 10 एलिमेंट्सचं मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करून बोर्ड टॉपिकमध्ये दिलं तुमच्या टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये. बट तुम्हाला त्यातले कुठलेही 5 लिहिता आले तरी सुद्धा सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स. सो स्टार्ट करूया मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. फोर्थ periodic trend, magnetic properties. So the transition elements, ओके. सो मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे काय काय, हां अजून एक पॉईंट आहे. याच्या पुढे आता लिहितो मी 7th नंबरचा पॉईंट इथे लिहितो. महत्वाचा पॉईंट. ओके. सो इन दिस केस ट्रान्झिशन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये काय सांगायचं, सो ट्रान्झिशन इलेमेंट शोज द मेटॅलिक कॅरेक्टर्स. ओके, आतापर्यंत बघितलं लो आयोनायझेशन एन्थॅल्पी असते आणि वेकंट डी ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात, त्यामुळे त्याला आपण कन्सिडर करतो मेटॅलिक प्रॉपर्टी. सो ऑल द ट्रान्झिशन इलेमेंट शोज व्हेरिएशन इन देअर मॅग्नेटिक प्रॉपर्टी. व्हेरिएशन याचा अर्थ पहिला ट्रान्झिशन इलेमेंट आणि लास्ट ट्रान्झिशन इलेमेंट याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी सेम नसणार, काहीतरी चेंजेस असतील. ओके, आता ते चेंजेस कशामुळे काय ते बघूया.
जेव्हा आपण एखादा सबस्टन्स जो सबस्टन्स ट्रान्झिशन एलिमेंट पासून प्रिपेअर केलेला आहे असा कुठलाही सबस्टन्स when placed in the magnetic field, then that substance get attracted towards the magnetic field, then that substance is called as a paramagnetic in nature. काय सांगितलं मी? When substance placed in the magnetic applied magnetic field, then that substance get attracted towards the applied magnetic field, then it is considered as a paramagnetic substance. Similarly, when the substance let's say in the magnetic field, when it is get repelled, then it is considered as a diamagnetic substance. And the substance which is strongly attracted, आता इथे attracted म्हटल्याने अगोदर strongly attracted असा का वर्ड यूज केलाय, याचं रिझन काय, ज्यावेळी सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतात तेव्हा कुठलाच टाइम पिरियड मध्ये लॉस न होता तो डायरेक्टली अट्रॅक्ट होतो मॅग्नेटला, त्याला आपण कन्सिडर करतो फेरोमॅग्नेटिक. आता ह्या क्वेश्चन साठी खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. Iron, cobalt, and nickel are ferromagnetic substances. So these are the three important points. Then how will you calculate experimental value of your magnetic moment? Where mu be the magnetic moment. हा सिम्बॉल जो इंडिकेट केला त्याला मॅग्नेटिक मोमेंट असं म्हणतात. मॅग्नेटिक मोमेंट आपण कशासाठी कॅल्क्युलेट करतो याचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली? सो मॅग्नेटिक मोमेंट याचा अर्थ असा होतो, ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यू वरती म्हणजे नंबर ऑफ अम्पियर वर इलेक्ट्रॉन्स वरती आपण मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. जेवढी मॅग्नेटिक मोमेंट त्या सबस्टन्सला अप्लाय केल्यानंतर तो पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक किंवा फेरोमॅग्नेटिक आहे की नाही हे आपण आयडेंटिफाय किंवा क्लासिफाय करू शकतो. सो म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n into n plus 2 where n be the number of unpaired electrons present in the system. Bm stands for unit. मॅग्नेटिक मोमेंटचे युनिट आहे बोहर्स मॅग्नेटॉन. सो ते मी इथे लिहिले b डॉट m. n be the number of unpaired electrons. आता असे याच्यावरनं जेव्हा आपण मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करतो, ऑब्झर्व करतो, त्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज मी इथे लिहिले. ओके, सगळ्या. स्कॅन्डियम जर प्लसच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल तर त्याची मॅग्नेटिक मोमेंट 0 असते. मगाशी आपण बघितलेलं स्कॅन्डियमचे तीनही इलेक्ट्रॉन गेले तर त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच राहत नाहीत, म्हणजे 0 into 0 plus 2. आता मला सांगा 0 into 0 plus 2 सॉरी 0 plus 2 चा आन्सर येणार आहे 2. 2 into 0 means nothing but your 0. स्क्वेअर रूट ऑफ 0 म्हणजे किती? 0 चा आन्सर येणार. सिमिलरली Ti plus 3 V3 plus Cr3 plus Cr2 plus. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असणार. इथे Cr3 प्लस घेतल्याने पुढच्या ऑक्सिडेशन स्टेट हे +2 मध्ये आहेत. माहिती काय चुकलंय का? नाही, चुकलेलं काही नाही, आन्सर करेक्ट आहे. ह्याच व्हॅल्यूज तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. Cr3 आणि Cr2 मध्ये मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट बदलल्यावर मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा चेंज होते, हे समजायला पाहिजे, म्हणून मी ते मुद्दाम घेतलंय. 3.87, 4.90, 5.92. आता मगाशी बघितलेलं मॅंगनीज मध्ये सगळ्यात जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, 5 असतात, त्यामुळे त्याची मॅग्नेटिक मोमेंट पण 5.92 म्हणजे सगळ्यात जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू एनी अनदर इलेमेंट विच आर एक्झिस्ट इन द पिरियॉडिक टेबल. ओके, आणि लास्ट इलेमेंट आहे झिंक, त्याची मॅग्नेटिक मोमेंट आणि फर्स्ट इलेमेंटची मॅग्नेटिक मोमेंट सेम आहे, दॅट इज 0. आता ह्याचा हा झाला फर्स्ट रो ट्रान्झिशन इलेमेंटचा भाग. मग सेकंड रो आणि थर्ड रो ट्रान्झिशन इलेमेंटच्या बाबतीमध्ये काय सांगायचं? सो फर्स्ट रो आणि सेकंड रो आणि थर्ड रो हे जर कम्पेअर केले तर थर्ड रो ट्रान्झिशन इलेमेंटच्या मॅग्नेटिक मोमेंटच्या व्हॅल्यू जास्त येतात. तुमच्या सिलेबसमध्ये फक्त फर्स्ट रो आहे, डोंट वरी, पण लक्षात ठेवा सेकंड रो आणि थर्ड रोच्या व्हॅल्यू या फर्स्ट रो पेक्षा सुद्धा जास्त असतात. का? तर त्याच्यामध्ये दोन पार्ट कॉन्ट्रीब्युट करतात. एक असतो स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि दुसरा असतो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ओके, इन केस ऑफ फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट हे जे आपण म्हटलं पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक, हे ओनली कशामुळे रिस्पॉन्सिबल आहे? स्पिन अँग्युलर मोमेंटम मुळे. त्याच्यामध्ये फक्त स्पिन अँग्युलर मोमेंटम हा पार्ट कन्सिडर केलेला असतो. याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन्स स्पिनिंग होतं आणि ग्राउंड स्टेट कडनं एक्साइटेड स्टेटकडे इलेक्ट्रॉन स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जीच्या प्रेझेन्स मध्ये मूव्ह होतात. ओके, म्हणजे त्याचं स्पिनिंग होतं, एका स्पेस मधून तो दुसऱ्या स्पेसमध्ये हायर एक्साइटेड स्टेटमध्ये जातो, त्याला आपण स्पिन अँग्युलर मोमेंटम म्हणतो. मग ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? त्याला ऑर्बिटल कॉन्ट्रीब्युशन असं कन्सिडर केलं जातं. सो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम हे फर्स्ट रो ट्रान्झिशन इलेमेंट मध्ये ऍबसेंट आहे. का? कारण त्याची साईज किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर लेस आहे म्हणून. ओके, बट इन केस ऑफ सेकंड रो अँड थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट, spin angular momentum as well as orbital angular momentum take part in the reaction, and that's why that a particular composed form the highest magnetic moment value. ओके, सो त्यामुळे त्यांची व्हॅल्यू खूप जास्त असते. सो हे लक्षात ठेवायचं. सेकंड रो आणि थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट दे टेक पार्ट इन द दे शोज कॉन्ट्रीब्यूट ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम as well as the spin angular momentum, and hence they show higher value of your magnetic momentum. Okay, and it is temperature dependent. म्हणजे जे पहिले जे हे इलेमेंट आहेत फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट हे टेम्परेचर इंडिपेंडंट आहेत. मॅग्नेटिक मोमेंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या टेम्परेचर इंडिपेंडंट असतात, बट बाकीच्यांच्या मात्र टेम्परेचर डिपेंडंट दिसतात. म्हणजे सेकंड रो ॲज वेल एज द थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंटच्या व्हॅल्यू टेम्परेचर डिपेंडंट आहे.
ओके. सो या फॉर्मॅटमध्ये जर कन्सिडर केला तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सेकंड रो आणि थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंटच्या मॅग्नेटिक मोमेंटच्या व्हॅल्यू या खूप जास्त असतात ऍज कम्पेअर्ड टू फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट. ओके. सो दिस इज युअर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅग्नेटिक प्रॉपर्टी. हा क्वेश्चन एक येऊ पेपरमध्ये शकेल किंवा ह्याच्यानंतरचा कलर प्रॉपर्टी, पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून घेतला तरी चालेल. आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, दॅट इज कलर प्रॉपर्टी. ओके. सो द नेक्स्ट पार्ट इज कलर प्रॉपर्टी. कलर प्रॉपर्टी मध्ये काय इंडिकेट करायचं आपल्याला? ओके, ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत तेच फक्त कलर प्रॉपर्टी दाखवतात. त्यामुळे असं काही कन्फ्युजन करून घेऊ नका की बाकी कुठले एलिमेंट्स कलर प्रॉपर्टी दाखवतात आणि ती टेबल लर्न करायची का वगैरे. त्याच्यामध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये तुमचे जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स लॅन्थन आणि सिरीज आहेत ते सुद्धा कलर प्रॉपर्टी दाखवतात आणि तो सुद्धा पॉईंट याच टॉपिकमध्ये. पण तरी सुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये कन्फ्युजन होणार नाही. याचं रिझन काय? कारण क्वेश्चन पेपरमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं कलर प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू युअर पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंड असा वर्ड आला की तो ट्रान्झिशन एलिमेंटचा क्वेश्चन असेल. आणि लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडच्या केसमध्ये कलर प्रॉपर्टीचा जर क्वेश्चन आला तर स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असणार व्हॉट इज द कलर प्रॉपर्टी ऑफ Ln3+ ion, दॅट इज lanthanide 3+ ion, because they all elements are exist in the form of a +3 oxidation state. Their most common oxidation state is a +3. So कन्फ्युजन नको त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, दॅट इज फिफ्थ प्रॉपर्टी, कलर प्रॉपर्टी. ओके. नाव कलर प्रॉपर्टी कोण दाखवतो? तर ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट करतात. आता हे कसं काय कलर प्रॉपर्टी बद्दल आपण बेसिक थिंग कशा काय सांगू शकतो? सो एनी सबस्टन्स विच इज appear टू बी कलर्ड इफ इट absorbs a portion of visible light. ओके. कुठलाही कलर्ड सबस्टन्स असेल तर तो काय करतो? इट ऍब्सॉर्ब व्हिजिबल लाईट फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? ते आहेत ना सगळं व्हिजिबल रिजन, इन्फ्रारेड रिजन, नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड, युव्ही, अल्ट्राव्हायोलेट, युव्ही रेज, त्याच्यानंतर युव्ही व्हिजिबल. हे जे काही रिजन तुम्हाला दिसतात ते ज्या बँडमध्ये दिसतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्याला कन्सिडर केलं जातं. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला जो व्हिजिबल रिजन आहे, जे कुठले सबस्टन्सेस ते लाईट ऍब्सॉर्ब करतात त्याला आपण कलर्ड सबस्टन्स कन्सिडर करतो. सो दिस इज युअर फर्स्ट पॉईंट. नाव सेकंड पॉईंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज, आता हा व्हिजिबल रिजन जो तुमचा एक्झिस्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला, याच्यावर आपण कलर प्रॉपर्टी इंडिकेट करतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले फॉर्म्स जनरेट होऊ शकतात, म्हणजे कुठले ट्रान्झिशन एलिमेंट हे कलर येथे समजतं. सो दोज कंपाऊंड विच कॅन इझिली फॉर्म द आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड जे कुठले कंपाऊंड फॉर्म करतात ते सगळेच्या सगळे कंपाऊंड काय करतात? कलर प्रॉपर्टी इंडिकेट करतात. कलर्ड सबस्टन्सेस. ओके. म्हणजे ज्या सबस्टन्सेस मध्ये आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची टेंडन्सी नसेल तर ते कलरलेस असणार. आता असे कुठले तरी कंपोनंट असतात की नसतात हे बघूया आपण या टोटल तुमच्या नोटमध्ये. थर्ड पॉईंट तुमच्या सिलेबस मधला आहे. ओके. जर समजा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ऍज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, as the principal quantum number of d orbital is the same
then the amount of energy required for absorption is also same. ओके, याचा अर्थ असा होतो, जर समजा दोन एलिमेंट्स आपण कन्सिडर केलात, Sc3+ कन्सिडर केला आणि Ti3+ कन्सिडर केला, आणि ह्या दोघांच्याही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये जो आपण लिहितो ना 3d0 4s2, तो 3d मधला 3 आणि 4s2 मधला 4 ह्याला क्वांटम नंबर म्हटलं जातं. जर त्या दोन्ही एलिमेंट्सचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे स्मॉल एन ची व्हॅल्यू जर सेम असेल, तर दोन्ही इलेमेंट्सना लाईट ऍब्सॉर्ब करण्यासाठी सेम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, आणि ही लाईट ऑफ एनर्जी जी असते ना ती खूप निग्लिजिबल सुद्धा असते. सो ही काय असणार, निग्लिजिबल अमाऊंट ऑफ एनर्जी असेल, जी आपण इझिली काय करू शकतो, अक्वायर करू शकतो. सो ह्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, सो महत्वाचा पॉईंट आहे तो की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द कलर प्रॉपर्टी. हा क्वेश्चन VSA मध्ये येऊ शकतो. त्यातला पहिला पार्ट आहे डीडी ट्रान्झिशन. Okay. Second factor which affects on the color property of the transition element is unpaired electron. Unpaired electron must be present. Third one is geometry of the complex. Geometry of complex. And last one is nature of ligand with which metal is attached. Nature of ligand with which metal is bonded or metal is attached. Okay, so याला आपण काय म्हणतो, फॅक्टर अफेक्टिंग ऑन द कलर प्रॉपर्टी ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट असं आपण कन्सिडर करतो. आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. जर समजा आपण कोबाल्टचे रिएक्शन 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर बरोबर केले, एक प्रोडक्ट जनरेट केला COH2O6, याला म्हटलं होतं हेक्झा ॲक्वा कोबाल्ट कॉम्प्लेक्स. ओके, COH2O6 which is exist in the form of 2+ oxidation state, and when it is combined with 4 molecules of chloride ion as a ligand, so it will form COCl42 minus as a complex, which is a tetrahedral in nature, and this is your octahedral geometry. Okay, COH2O6 चं कन्वर्जन काय झालं, COCl42 मायनस झालं, याच्याबरोबर 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर काय होतील, रिमूव्ह होतील. पण आता जो जनरेट झालेला कंपाऊंड आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा COH2O6 जेव्हा जनरेट होतो तेव्हा त्याचा कलर असतो पिंक. ओके, याच्यामध्ये मी Cl ऍड केले, मग Cl ची रिप्लेसमेंट झाली. याच्यात असं असायला पाहिजे होतं, हे 6च्या 6 वॉटर मॉलिक्युल बाहेर पडले आणि हे फक्त 4 मॉलिक्युल ऑफ Cl त्याच्यामध्ये ऍड झाले. मग जेव्हा COCl4 हा नावाचा कॉम्प्लेक्स जनरेट होतो, त्याचा कलर असतो डीप ब्ल्यू कलर. आता एवढा कलर मध्ये चेंज कसा काय होऊ शकतो, सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड. त्यामुळे नेचर ऑफ लिगॅन्ड हे खूप महत्वाचं आहे, ऍज वेल एज जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. ते ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, ते टेट्राहेड्रल जॉमेट्री, जर जॉमेट्री बदलली तरी सुद्धा कलर चेंज होतो, आणि हाच क्वेश्चन पेपरमध्ये फ्रिक्वेंटली विचारला जातो. सो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या माहितीप्रमाणे पिरियॉडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये कलर प्रॉपर्टीवरती जास्तीत जास्त फोकस केलं जाईल. काय काय सांगितलंय बघा, कलर प्रॉपर्टी कुठले ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट करतात. सो कलर्ड सबस्टन्सेस विच ऍब्सॉर्ब द विजिबल लाईट फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधले जे कुठले इलेमेंट्स हे कलर प्रॉपर्टी इंडिकेट करतात किंवा ऍब्सॉर्ब करतात, म्हणजे काय, विजिबल लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक मधनं ऍब्सॉर्ब केला जातो, ते सगळेचे सगळे सबस्टन्सेस हे कलर्ड असतात. मग मला सांगा, जर समजा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, बघा मी इथे लिहितोय समरी त्याची, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर ते कंपाऊंड काय असणार आहे, कलर्ड. समजा पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर, ते कंपाऊंड कलरलेस असणार. ओके, आता मला सांगा, जे अनपेअर्ड याच्यामध्ये असतो, ज्याच्यामध्ये कलर असतो ना, ते सगळेचे सगळे कंपाऊंड हे पॅरामॅग्नेटिक असतात. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन कलरलेस असतील तर त्याला आपण कन्सिडर करतो डायमॅग्नेटिक सबस्टन्स. एक्सेस ऑफ नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील प्रेझेंट तर त्याला आपण कन्सिडर करतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ही समरी लक्षात राहिला पाहिजे. तर आणि तर सगळं कव्हर करता येतं, म्हणजे समरीच्या फॉर्म मध्ये किंवा एकाच वेळी हे लक्षात ठेवणं सोपं होतं. नेक्स्ट सांगितलंय का, कलर्ड सबस्टन्सेस जे असतात त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टर्स किंवा कुठले बॉन्ड कॉमन असतात, तर आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर ते सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स हे कलर्ड सबस्टन्स म्हणून इंडिकेट केले जातात.
ॲज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ डी ऑर्बिटल इज सेम. म्हणजेच काय, कुठल्याही 3-4 एलिमेंटचं तुम्ही कंपॅरिझन केलं आणि त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू जर सेम असेल तर सेम अमाऊंट ऑफ एनर्जी विजिबल लाईट मधला लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला ऍब्सॉर्ब करून घेण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते ती सुद्धा सेम असेल आणि ती निग्लिजिबल असते. ओके, ही अमाऊंट ऑफ एनर्जी निग्लिजिबल असते. त्यामुळे स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी, कुठली थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते इझिली विजिबल रिजन मधून कुठलाही लाईट रे ऍब्सॉर्ब करू शकतात, कुठल्याही फ्रिक्वेन्सीचा. त्यामुळे त्याला कलर येतो. असे कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर डीडी ट्रान्झिशन. डीडी म्हणजे नॉट दूरदर्शन. डीडी स्टँड फॉर वन डी ऑर्बिटल ऑफ वन इलेमेंट अँड अनदर इलेमेंटचं डी ऑर्बिटल. ह्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन होतात मुवमेंट इलेक्ट्रॉन्सची, त्याला तुम्ही कन्सिडर करता डीडी ट्रान्झिशन. प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन इट्स व्हॅलन्स शेल. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तरच तो मॉलिक्यूल कलर्ड असतो आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो इंडिकेट करतो. नेक्स्ट आहे जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स अँड नेचर ऑफ द लिगॅन्ड. हे चारही फॅक्टर्स असे आहेत की जे तुम्हाला ट्रान्झिशन इलेमेंट पासून कलर प्रॉपर्टी शो करतात आणि ट्रान्झिशन कॉम्प्लेक्सेस जनरेट करतात. COH2O6 2++ 4 molecules of fluoride ion, it will form COCl4 2- 6 molecules of water. हे समजा हेक्सा ॲक्वा कोबाल्ट बरोबर क्लोरीन तुमच्या लिगॅन्ड्स अटॅच केलेले असतील, तुम्हाला टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जनरेट झालेला दिसतो, ज्याचा कलर पिंक पासून कन्व्हर्जन होतं डीप ब्ल्यू कलर आणि 6 molecules ऑफ वॉटर जातात. आता ह्या दोन्ही प्रोसेस मधून कन्क्लूड काय करताय तुम्ही, जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये कलर्ड सबस्टन्सेस असतात आणि ते पॅरामॅग्नेटिक असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर तो कलरलेस सबस्टन्स असतो आणि डायमॅग्नेटिक, कारण त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऍबसेंट असतात, म्हणून त्याला मी म्हटलंय पेअर्ड इलेक्ट्रॉन, जो फॅक्टर अफेक्ट करत नाही तुमच्या कलर प्रॉपर्टीवरती. आणि लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड, लार्ज म्हणजे काय, जास्तीत जास्त 3 पेक्षा जास्त जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर त्याला तुम्ही कन्सिडर करता काय, दॅट इज युअर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके, सो हाच पार्ट इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटरमाइन करता आलं पाहिजे कलर प्रॉपर्टी कुठले कुठले ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट करतात. मी रेफरन्ससाठी काही ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्याचे कलर याचा चार्ट काढून नोट्समध्ये मेन्शन केलाय, बट इट इज ओनली फॉर रेफरन्स. ते लर्न करायची काही गरज नाही. पेपरमध्ये असं कोणी विचारणार नाही की व्हॉट इज द कलर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ टिटॅनियम H2O6, असं कोण विचारणार नाही पेपरमध्ये. सो हे प्लीज डोक्यात राहू देत की आपल्याला फक्त रेफरन्ससाठी तो क्वेश्चन दिलेला आहे. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाईज राईट इट डाऊन प्रॉपरली. इम्पॉर्टंट आहे हा चौथा पॉईंट, तर खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा. ओके, सो हा झाला तुमचा, ही झाली तुमची फिफ्थ पिरियॉडिक ट्रेनिंग फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ ट्रान्झिशन एलिमेंट. नाव सिक्स, मुव्हिंग टुवर्ड्स द सिक्स प्रॉपर्टी, दॅट इज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. ओके, काय आहे ते बघूया. जर समजा पिरियॉडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट सगळा आपला कव्हर झाला फॉर्मेशन ऑफ अलॉइज पर्यंत, तर तुमच्या डी ब्लॉक एलिमेंटचा पार्ट मोस्टली कव्हर होतो आणि एफ ब्लॉक एलिमेंट स्टार्ट होतो. ओके, एफ ब्लॉक एलिमेंटमध्ये खूपच स्मॉल पार्ट आहे, कारण वेटेज मी तुम्हाला सांगितलं होतं 6 मार्क्सच्या वेटेजचा विचार केला तर ट्रान्झिशन एलिमेंट 4 मार्काला येईल आणि नॉन ट्रान्झिशन म्हणजे इनर ट्रान्झिशन एलिमेंट एफ ब्लॉक एलिमेंट 2 मार्कावरती क्वेश्चन असतील. ओके, आणि 2 मार्काचा तो क्वेश्चन काय असेल हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. लॅन्थनाइड कॉन्स्ट्रक्शनचे इफेक्ट येतील किंवा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट आणि लॅन्थनाइड ऍक्टिव्ह मधल्या सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस, तो एक पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये आहे, सो एक लेक्चर सफिशियंट आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंटसाठी, पण त्याच्या अगोदर मात्र हा पार्ट सगळा आपला कव्हर व्हायला पाहिजे आणि हा थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल, वर्क करावं लागेल त्याच्यासाठी, नाहीतर ते येणार नाही. ओके, जर तसं कन्सिडर करायला गेला हा आपला टॉपिक जर कम्प्लीट झाला तर पेपर 2 चा महत्वाचा म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा एक महत्वाचा टॉपिक राहिला आहे अजून आपला. बाकीचे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, अमाइन, बायोमॉलिक्युल्स हा पार्ट आपले झालेत सगळे. त्याच्यानंतर ट्रान्झिशन, मिनरल ट्रान्झिशन संपेल, मग कोऑर्डिनेशन राहिला, पॉलिमर राहिला
आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा एक छोटासा पार्ट आहे. त्याची लेक्चर सुद्धा मी लवकर अपलोड करून देईन तुम्हाला, जेणेकरून तुमचा जून एंडिंग किंवा जुलैपर्यंतचा सगळा सिलेबस कव्हर होईल. ओके. त्याच्यानंतर टेस्ट ज्या असतील त्या मात्र सिरियसली तुम्हाला द्याव्या लागतील, अदरवाईज थोडं मग हेक्टिक शेड्यूल वाटेल तुम्हाला, की आपल्याला अभ्यास करायला टाइम मिळत नाही असं वाटायला नको, म्हणून सांगतोय. तसंच पेपर वनचा स्टडी करायला गेला तर आपले राहिले कुठले कुठले सोल्युशन झालाय, बरोबर ना. सोल्युशन झालाय, पहिला टॉपिक राहिलाय सॉलिड स्टेट आयोनिक इक्विलिब्रिया, थर्ड टॉपिक एक आहे. चौथा टॉपिक आपला झालाय दॅट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स. पाचवा टॉपिक एक राहिलाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री. केमिकल कायनेटिक्स झालाय सहावा. आणि सातवा तुमचा शेवटचा राहतो तो म्हणजे कुठला, केमिकल कायनेटिक्स नंतर दॅट इज युअर इलेमेंट्स ऑफ ग्रुप 15, 16 आणि 17, 16, 17, 18. तो खूप मोठा टॉपिक आहे. म्हणजे आपले पेपर वनचे 4 राहतील आणि पेपर टू चे 3 राहतील. ओके. पेपर वन मध्ये जो आयोनिक वेगळा टॉपिक आहे तो खूपच इझी आहे, त्यामुळे तो लवकर होऊन जाईल. पण बाकीच्यांना टाइम लागेल. सो त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 6 संडे यूज करावे लागतील. म्हणून मी म्हटलं या संडेला सुद्धा सुट्टी नसणार आहे आणि थोडं एक्स्ट्रा लेक्चर असेल या संडेला मॉर्निंग पासून. कन्सिडर करायला गेला तर 8 ते 10 किंवा असं 2-2.5 तासाचं लेक्चर होईल, जेणेकरून जर आपल्याला एखादा टॉपिक कव्हर करता येत असेल त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यासाठी फ्रुटफुल राहू. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज मध्ये कुठले कुठले पॉईंट्स येणार बघूया काय येतात ते. कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. ओके.
So these are some catalytic property. आता मगाशी म्हटलेलं आपण की all transition elements are metallic, shows metallic properties and they are act as the metals. So all metals are considered as a catalyst also. Okay, in case of various organic synthesis. So in cases जो transition elements as well as their compounds. आता element याचा अर्थ एक सिंगल कंपाऊंड होतो स्कॅन्डियम टिटॅनियम पासून झिंक पर्यंत आणि त्याचे कंपाऊंड याचा अर्थ काय त्याच्यापासून तयार झालेले डिफरंट डिफरंट म्हणजे TiH2O6 वगैरे बाकीचे जे सगळे कंपाऊंड्स आहेत हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी इंडिकेट करतात. काय इंडिकेट करतात त्याचं रिझन दिलंय दे हॅव ॲबिलिटी टू पार्टिसिपेट इन द रिड्युस्ड एज वेल एज ऑक्सिडाइज्ड फॉर्म. मीन्स जर समजा त्याने रिडक्शन केलं स्वतःचं म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन करत असेल किंवा ऑक्सिडेशन करत असेल म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन करत असेल तर ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये रिडॉक्स प्रोसेसमध्ये ते इझिली पार्टिसिपेट होऊ शकतात. कोण ट्रान्झिशन एलिमेंट. So they are act as a very good catalyst. Examples दिलेले इथे आयर्न, कोबाल्ट, निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनम, क्रोमियम हे जनरली मोस्टली यूज ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्याचे कंपाऊंड कॅटलिस्ट म्हणून वेगवेगळ्या सिंथेसिस मध्ये यूज केले जातात. आता हे कुठल्या सिंथेसिस मध्ये यूज करतात दोन टाईप आहेत होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियस मध्ये काय असतं त्याची फेज फिजिकल स्टेट सेम असते. बेस्ट एक्झाम्पल इज नायट्रोजन गॅस when reacts with 3 molecules of hydrogen gas. Okay, it will form 2 molecules of ammonia gas. ही homogeneous phase आहे म्हणजे काय याच्यामध्ये रिएक्टंट as well as the product they are exist in the same physical state, so it is considered as a homogeneous catalysis. आणि heterogeneous means what? Consider करूया CaCO3. समजा हा कॅल्शियम कार्बोनेट हा तुम्हाला सॉलिड प्रोडक्ट आहे तर त्याचं आपण डिकम्पोजिशन केलं इन प्रेझेन्स ऑफ एनी कॅटलिस्ट इट विल फॉर्म CaO प्लस CO2. आता CO2 हा गॅस आहे आणि CO हा काय आहे तुमच्या सॉलिड त्याला स्लेक लाईन किंवा क्विक लाईन सुद्धा कन्सिडर केलं जातं. सॉलिड फॉर्म मध्ये तो एक्झिस्ट असतो. इथे मात्र फिजिकल स्टेट चेंज होतात. इथे गॅस आहे इथे सॉलिड आहे. सो त्याला आपण हेट्रोजिनियस कॅटलिसिस कन्सिडर करतो. म्हणजे ह्या दोन्ही कॅटलिसिसच्या प्रोसेसमध्ये जेव्हा कॅटलिस्ट आपण एखादं यूज करतो म्हणजे मेटल्स ट्रान्झिशन मेटल्स ते इझिली प्रोव्हाइड सरफेस फॉर द कॅटलिसिस. त्या सरफेस वरती ऍब्झॉर्ब होण्यासाठी प्रोव्हाइड करतात ते स्वतःचा सरफेस ज्या सरफेस वरती ऍब्झॉर्प्शन ऍब्सॉर्प्शन प्रोसेस होतात आणि मग तुम्हाला रिझल्टिंग प्रोडक्ट मिळतो जो तुमच्यासाठी डिझायर्ड असतो. ओके, सो दीज आर द 3 पॉइंट्स. आणि इथे काही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन काही मेन्शन केलं या हे इम्पॉर्टंट का आहे हे का करायचं कारण काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये VSA किंवा MCQ मध्ये आजकाल हा क्वेश्चन विचारतात. त्यातला एक झालेला क्वेश्चन आहे हा येऊन गेलेला क्वेश्चन आहे. बाकीचे जे क्वेश्चन अजून यायचे ते आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. So here molybdenum which is the second row transition element and Fe that is first row transition element which is used as a promoter or catalyst for the synthesis of ammonia by Haber's process. This is your Haber's process. ही Haber's process आहे. Nitrogen gas plus 3 molecules of hydrogen gas it will form 2 molecules of ammonia. So it is a Haber's process and here Fe as well as the MO are used as a promoter. Okay. In the second step, Fischer-Tropsch gasoline synthesis. Gasoline is considered as a petrol. ओके, क्रूड ऑइल पासून आपण जेव्हा पेट्रोल प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये COTH नावाचा अलॉय आहे. हा त्याचं रिझन काय कारण हा तुमचा कॉपर आहे सॉरी कोबाल्ट आहे हा तुमचा मेटल आहे आणि TH थोरियम हा तुमचा नॉन मेटल म्हणून एक्झिस्ट आहे. मेटल प्लस नॉन मेटल कंबाईन टुगेदर टू फॉर्म अलॉय. सो हा COTH अलॉय फिशर-ट्रॉप्श सिंथेसिस मध्ये गॅसोलिनचं क्रूड ऑइलचं कन्व्हर्जन पेट्रोल मध्ये करताना युज केला जातो. H2 निकेल ह्याच्यामध्ये निकेल हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे जो हायड्रोजनेशन म्हणजे रिडक्शन प्रोसेससाठी युजफुल आहे. आणि प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस विच इज युजफुल फॉर द कन्व्हर्जन ऑफ सल्फर डायऑक्साइड टू ओलियम. ओलियमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे SO3 which is generally useful for the contact process of the preparation of sulfuric acid from sulfur to sulfuric acid that is H2SO4. पहिल्यांदा सल्फरची ऍक्शन होते ऑक्सिजन बरोबर so it will form sulfur dioxide in the first step. SO2 get converted into further oxidized to form SO3 that is oleum which is a toxic species and when SO3 reacts with water molecule n number of water molecule in the vaporized form that is gaseous form it will form H2SO4 after clearing means ज्याला आपण कन्सिडर करतो रिक्रिस्टलायझेशन डिस्टिलेशन प्युरिफिकेशन टेक्निक यूज केल्यानंतर आपण सल्फ्युरिक ऍसिड आयसोलेट करू शकतो जे आपण डे टू डे लाईफ मध्ये लॅबोरेटरीमध्ये ऍज अ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट किंवा तुम्ही असं कन्सिडर करू शकता ऍसिडिक सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. ओके, सल्फ्युरिक ऍसिड. तर त्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण त्याला कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणतात. का प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मीन्स कॉन्टॅक्ट प्रोसेस. या प्रोसेसमध्ये हे इलेमेंट्स यूज केलेले आहेत. सो हे सगळे ट्रान्झिशन इलेमेंट आहेत प्लॅटिनम निकेल CO MO और Fe हे सगळे प्लॅटिनम मेटल हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये VSA साठी क्वेश्चन आला किंवा MCQ साठी क्वेश्चन आला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याचा आन्सर म्हणून हे हा चार्ट किंवा हे दिलेलं आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे दॅट इज 6 प्रॉपर्टी दॅट इज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. ओके, अँड लास्ट तुमची मला वाटतं लास्ट और सेकंड लास्ट प्रॉपर्टी अजून एक राहिली ती बघूया फक्त. Yes, formation of interstitial compounds.
आणि फॉर्मेशन ऑफ अलॉईज, तिथे तुमचा फिजिकल प्रॉपर्टी पिरियॉडिक ट्रेंड संपतो. सो तेवढा पार्ट आपण आज कव्हर करूया आणि मग स्टॉप करूया. बाकीचा पुढचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. पण आधी याचं नोट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. Okay. Next part is formation of interstitial compound. Formation of interstitial compounds. फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेफिनेशन आणि प्रॉपर्टी या टाईप मध्ये क्वेश्चन येतो. असं काही क्वेश्चन येत नाही. सो इंटरस्टिशियल म्हणजे काय? सो वेन एनी स्मॉल ॲटम्स, when the small atoms like hydrogen, oxygen, carbon, etc. are get trapped in the interstitial space, are trapped in the interstitial space of a crystal lattice, that compound is called as a interstitial compound. याचा अर्थ बेसिक सांगायचं झालं ना तर असं सांगू शकतो आपण, जे ट्रान्झिशन इलेमेंट्स मध्ये म्हणजे तुमच्या ट्रान्झिशन इलेमेंट्सच्या कुठल्याही प्रॉपर्टीज मध्ये जेव्हा एखाद्या सेंट्रल मेटलमध्ये कॅव्हिटी जनरेट होते, म्हणजे जसं आपण क्राऊन इथं असं अगोदर याच्या बघितलं होतं, त्याच्यामध्ये एक छोटी स्पेस जनरेट होते आणि त्या स्पेस एवढीच असते. समजा ही जर पोकळी निर्माण झालेली असेल आणि इकडे सगळा तो ॲटम प्रेझेंट असेल, तर ह्या स्पेसमध्ये जो एखादा मॉलिक्युल आहे त्याला कार्बन, ऑक्सिजन किंवा ट्रॅप होतो जाऊन आणि तो बाइंड करून ठेवतो सगळ्यांना, त्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस असं किंवा इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणतो. हे झालं तुमचं इंटरस्टिशियल कंपाऊंडची डेफिनेशन. त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? सो दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्या प्रॉपर्टीज काय आहेत? इट इज हार्ड, शॉर्ट मध्ये लिहितोय, हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी as well as heat, good conductor of heat and electricity. Second physical properties of interstitial compound is their chemical properties are similar to that of the parent metal. Okay, so their chemical properties are similar to that of the parent metal. म्हणजे पॅरेंट मेटल याचा अर्थ ट्रान्झिशन मेटल जो असेल त्याच्या फिजिकल ॲज वेल ॲज अ केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्यापासून बनलेल्या इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज या समवॉट सिमिलर असतील. नेक्स्ट आहे देअर मेल्टिंग पॉइंट्स आर हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर मेटल. मेल्टिंग पॉइंट्स आर हायर दॅन इट्स प्युअर मेटल्स. प्युअर मेटलचा मेल्टिंग पॉईंट 120 डिग्री असेल तर त्याच्यापासून तयार केलेल्या इंटरस्टिशियलच्या कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट 120 पेक्षा जास्त असणार, 120 प्लस असेल. ओके, नेक्स्ट देअर डेन्सिटीज आर लेस दॅन दॅट ऑफ द पॅरेंट मेटल. देअर डेन्सिटीज आर लेस दॅन पॅरेंट मेटल. बघा लेस काय होतंय, फक्त डेन्सिटी, बाकी सगळ्या व्हॅल्यू इन्क्रीज होत आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवायला पाहिजे. जनरली मेटल कार्बाइड्स असतात ते केमिकली इनर्ट असतात. मेटल कार्बाइड आर केमिकली इनर्ट and extremely, okay, they are chemically inert and extremely hard. Okay, and last physical property of interstitial compound is transition elements. Hydrides जे त्याचे असतात, hydrides of transition elements, hydrides of these transition elements are used as a powerful reducing agent. Powerful reducing agent. Okay, so these are the 6 properties. काय काय सांगितलंय? When any small element like carbon, आता स्मॉल एलिमेंट कसा कन्सिडर करायचा? सो ज्याची ॲटॉमिक रेडियस कमी असेल,
त्याला कन्सिडर करणार तुम्ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. लाईकवाईज इलेमेंट्स असतील जे तुमच्या कंपाऊंडच्या कॅव्हिटीमध्ये ट्रॅप होऊ शकतात इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. आता इंटरस्टिशियल स्पेसमध्ये कुठलाही इलेमेंट ट्रॅप होईल का याच्यातला तर नाही. ज्याचं प्रॉपर ओरिएंटेशन, ज्याची प्रॉपर साईज त्याच्यामध्ये फिट बसणारी असेल तोच इलेमेंट त्याच्यामध्ये ट्रॅप होईल. त्या कंपाऊंडला आपण इंटरस्टिशियल कंपाऊंड असं कन्सिडर करतो. इंटरस्टिशियल कंपाऊंड चे युनिक प्रॉपर्टीज काय काय ते ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इंटरस्टिशियल कंपाऊंडची प्रॉपर्टीज आहेत. दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ हीट एज वेल एज इलेक्ट्रिसिटी. Their chemical properties are similar to that of the chemical properties of parent metal. Melting points are higher than that of the pure initial metal. Densities are lower than that of the pure metals. Metal carbides are extremely inert and hard as like diamond. And in hydrides of transition elements are generally act as a powerful reducing agent. Means they are act as a catalyst here. So these are the property. Question paper मध्ये असा question येईल, define interstitial compound, state properties of it. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे तुमच्या फिजिकल पिरियॉडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी हा पॉईंट आहे तो कम्प्लीट होतो. याच्या पुढचा पार्ट आहे कॉमन फिजिकल प्रॉपर्टी अँड डिफरन्सेस बिटवीन ट्रान्झिशन. कॉमन फिजिकल प्रॉपर्टी याचा अर्थ असा होतो, जे काही सगळे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत म्हणजे फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, सगळे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत त्याच्या फिजिकल कॉमन प्रॉपर्टी कुठल्या आणि त्याच्या कॉमन केमिकल प्रॉपर्टी कुठल्या आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो एक पार्ट बघूया. हे कन्क्लूड होतो जिथे आपलं फिजिकल प्रॉपर्टीचा जो थिअरॉटिकल पॉईंट होता आपला कव्हर होईल सगळा. हे जवळपास आपण आतापर्यंत 7 फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या पिरियॉडिक ट्रेंड वाईज, पिरियॉडिक ट्रान्झिशन एलिमेंटच्या. आणि कॉमन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो या तिघांचाही विचार करणार आणि कॉमन फिजिकल प्रॉपर्टी एका म्हणजे कलेक्ट करणार, ज्याचे आपण लिस्ट म्हणतो ना तसं काढणार. कॉमन फिजिकल अँड कॉमन केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर एक एक्सट्रॅक्शन ऑफ मेटलचा छोटासा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये 3 ओव्हर सॅम्पल्स आहेत. खूप कमी क्वेश्चन्स त्याच्यावरती येतात पण लक्षात ठेवा जे क्वेश्चन्स येतात ते आपल्याला युनिक असतात, ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. त्यामुळे त्याच्यानंतर आपला एफ ब्लॉक एलिमेंट स्टार्ट होईल. म्हणजे उद्या आपल्याला एफ ब्लॉक एलिमेंट स्टार्ट करायला काही प्रॉब्लेम नाही आणि उद्याच्या लेक्चरमध्ये एफ ब्लॉक संपेल सुद्धा कारण खूपच स्मॉल पार्ट आहे तो. जर व्यवस्थित प्रिपरेशन केलेलं असेल, लक्ष देऊन ऐकला तर तो टॉपिक उद्या कम्प्लीट होऊन जाईल. बघूया आपण उद्या तो पार्ट आपला कम्प्लीट होतोय का आणि मग आपण परवापासून न्यू टॉपिक स्टार्ट करू, दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे सलग तुमचा पेपर 2 चा पार्ट सगळं कम्प्लीट होत जाईल आणि पेपर 1 वरती आपण येऊ ते सुद्धा कम्प्लीट होत जाईल. म्हणजे जर संडे पर्यंत असा विचार केला आणि कंटिन्यू लेक्चर्स आपल्याला अशी मिळाली, 1-1 तासाची जरी मिळाली तरी सफिशियंट आहे सिलेबस कव्हर होण्यासाठी, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, ठीक आहे. आपण बघूया कॉमन फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. Common physical and chemical properties of transition elements. Okay, common physical and chemical properties of the transition elements. आता कुठल्या कुठल्या कॉमन फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे दी फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आणि तिकडे केमिकल प्रॉपर्टी. ओके, पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण कन्सिडर करू शकतो. जनरली ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर लस्ट्रस नेचर अँड दे शो शायनिंग. लस्ट्रस नेचर अँड दे शो शायनिंग. मेटॅलिक आहेत ना ते, त्यामुळे आपण कन्सिडर करू शकतो दे शो लस्ट्रस नेचर. चकाकी असते त्याला. दे आर हार्ड अँड दे पजेस हाय डेन्सिटी. दे आर हार्ड इन नेचर अँड दे पजेस हाय डेन्सिटी. थर्ड वन इज दे पजेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स व्हॅल्यूज. Next one is they are good electrical and thermal conductors. Good electrical and thermal conductors. Okay, good electrical and thermal conductors. Also they possess high tensile strength and malleability. Malleability हे कॉमन असा वर्ड याचा का असं म्हटलंय, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे टफनेस जास्त असेल असं नाही. फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट जर टफेस्ट असतील तर सेकंड रो लेस टफ असणार, थर्ड रो अजून लेस टफ असणार. सो तो पॉईंट मी इथे घेतलाच नाही, कॉमन असं वर्ड वापरलंय ना म्हणून. ओके, नेक्स्ट अजून एक प्रॉपर्टी कन्सिडर केला तर दे जनरली मेटल्स अँड देअर कंपाऊंड्स आर पॅरामॅग्नेटिक. मेटल्स
and their compounds are paramagnetic in nature. पॅरामॅग्नेटिक याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील ते सगळे. ओके, आणि दे आर ऍक्ट ॲज अ इफिशियंट कॅटलिस्ट. They are act as a efficient catalyst. So these are some common physical properties. Similarly, for chemical properties consider केला तर all d block elements are, इथे लिहूया chemical properties. Chemical properties. All d block elements are generally colorless compounds, colorless paramagnetic compounds. ओके, ट्रान्झिशन एलिमेंट्स च्या सगळ्याचे सगळे जे आहेत, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट्स, त्याचे जे कंपाऊंड जनरेट होतात ते काय असतात, कलरलेस असतात आणि पॅरामॅग्नेटिक असतात. ऑल्सो दे शोज व्हेरियस colored salts and complexes. Various colored salts and complexes they can form. Okay. Third, they shows variable oxidation states as well as they are generally biologically important and catalyze the biological actions. So they are very good reducing agent. Good reducing agent. Fourth काय सांगितलं, catalyze biological actions. ओके, आणि सॉल्ट्स वगैरे कलर्ड सॉल्ट्स कंपोनंट्स फॉर्म करतात बायोलॉजिकल ऍक्शन्स बरोबर, त्यांच्यात काय केमिकल प्रॉपर्टीच्या सिमिलरिटी. त्याच्यामध्ये डिफरन्स कुठला येतो, चेंजेस कुठे होतात, तो जो फर्स्ट रो ट्रान्झिशन इलेमेंट आणि सेकंड रो आणि थर्ड रो ट्रान्झिशन इलेमेंट्स आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट मात्र वेगवेगळ्या असतात. म्हणजे जनरली जर समजा MO ही फिफ्थ ऑक्सिडेशन स्टेट आणि टंगस्टन ही जर सिक्स ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याची, तर ते मोर स्टेबल आहेत सिक्स आणि सेन्स फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट पेक्षा. म्हणजे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट फॉर द इलेमेंट्स ऑफ फर्स्ट रो इज +7 आणि थर्ड रो मध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याची ऑक्सिडेशन स्टेट +8 पर्यंत जाते. फक्त ऑक्सिडेशन स्टेट मध्ये डिफरन्स. याचा अर्थ काय लिहू शकता तुम्ही एकाच पॉईंट मध्ये सांगायचं झालं तर, फर्स्ट रो इलेमेंट्सची ऑक्सिडेशन स्टेट जी असते हायेस्ट ती +7 आहे, दॅट इज मॅंगनीज. आणि थर्ड रो इलेमेंटची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे +8. ओके, हा ऑक्सिडेशन स्टेट मधला डिफरन्स असल्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या सेम राहतील, बट डिफरन्सेस फक्त ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. ओके, सो दीज आर सम कॉमन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये डिफरन्स कशात येतो ह्याचा एकच पॉईंट आहे. एवढे पॉईंट जिथे आपला तुमचा ट्रान्झिशन इलेमेंट हा पॉईंट थोडा कव्हर होतो. याच्यानंतर एक छोटंसं इनर ट्रान्झिशन इलेमेंटचं इंट्रोडक्शन आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. म्हणजे उद्याच्या लेक्चर पासून इनर ट्रान्झिशन इलेमेंट आपण स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये लॅन्थेनाइडची इलेमेंट्सच्या कॉमन प्रॉपर्टीज आहेत. अगेन ऍक्टिनाइड्स म्हणजे काय, त्या लॅन्थेनाइड इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि त्याची कलर प्रॉपर्टी, त्याचं स्पेक्ट्रल नेचर आणि त्याचे सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस युजेस, हा पार्ट एवढाच आहे. आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन नावाची एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, तर ती सगळं डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला. म्हणजे आपला ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन इलेमेंट हा टॉपिक कम्प्लीट होईल. ओके, सो आता जेवढं घेतलं याचा आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. काही डाऊट असेल रीड करा, मी नोट्स तुम्हाला लगेचच शेअर करतोय. काही डाऊट असला तरी लगेचच विचारा, तो क्लिअर करून घ्या. अदरवाईज नंतर असं प्रॉब्लेम होईल की नोट्स सगळ्या अवेलेबल असतील पण प्रिपरेशन करायला टाइम मिळत नाही. तो सायमल्टेनियसली ऍटलीस्ट थोडा तरी टाइम द्या. अर्धा तास मी तर म्हणतो नोट्ससाठी, अर्धा तास सफिशियंट आहे. आणि मी देताना टोटल टॉपिकच्या नोट्स दिलेल्या नाहीयेत. जेवढं आज शिकवतोय तेवढ्याच नोट्स मी आज सेंड करतोय. तेवढ्या जरी वाचत गेलात तुम्ही तरी पुढे तुम्हाला बरं पडेल एक्झामच्या वेळी. ओके, ठीक आहे. सो जसं आपलं ठरलंय जून एंडिंग किंवा जुलै एंडिंग पर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो, तर होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि टेस्ट सायमल्टेनियसली आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे आहे. म्हणजे तुमच्या MCQ टेस्ट एज वेल एज सब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट. ओके, ठीक आहे. थँक्यू.